दिवाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस सकाळी 11 वाजता विधानसभेच्या कामकाजाला होणार सुरुवात। उर्वरित आमदारांचा आज शपथविधी। सरकार अधिवेशन घेण्याचं नाटक करतंय, ईव्हीएमच्या आधारावरती आलेलं हे सरकार आहे, अंबादास दानवे यांची टीका। ईव्हीएमच्या संदर्भात फेक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न, ईव्हीएमच्या आरोपांच्या संदर्भात चर्चेमध्ये उत्तर देऊ। आमचं ईव्हीएम सरकार म्हणजे एव्हरी वोट फॉर मॅग्नेटिक महाराष्ट्र, फडणवीसांचा विरोधकांना टोला। श्रीरामाने एका व्यक्तीच्या शंकेच्या आधारावरती सीता मातेला अग्निपरीक्षा द्यायला लावली, तर कोट्यवधी लोक ईव्हीएमवरती शंका घेतायत। मग ईव्हीएमला बाहेर का काढत नाही? ईव्हीएमच्या विरोधी रॅलीमध्ये सुषमा अंधारे यांचा तर्क। विरोधकांकडून चहापानावरती बहिष्कार, दलितांवरती अन्याय करणारं सरकार असल्यामुळे चहापानावरती बहिष्काराचा निर्णय। 2.5 वर्ष विरोधकांनी आम्हाला हलक्यात घेतलं म्हणून त्यांची ही गत झाली, पण आम्ही त्यांना हलक्यात घेणार नाही। त्यांनी आता सकारात्मक राजकारण करावं, एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। भाजपच्या आमदारांना राहुल गांधींनी घडवलं, विधानभवनाच्या दारावरती काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून पोस्टरबाजी, अनेक नेत्यांना शुभेच्छा देणारे बॅनरही झळकले आहे। रिपब्लिकन सेनेकडून आज महाराष्ट्र बंदची हाक, आनंदराज आंबेडकरांची माहिती। परभणीमध्ये न्यायालयीन कोठडीमध्ये असलेल्या एका आंदोलकाच्या मृत्यूच्या नंतर रिपब्लिकन सेना आक्रमक। आजच्या महाराष्ट्र बंदला पाठिंबा देण्याचा महाविकास आघाडीचा निर्णय, या प्रकरणी एसपी आणि जिल्हाधिकाऱ्यांना निलंबित करायला हवं, अंबादास दानवेंची मागणी। वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आज परभणीच्या दौऱ्यावर, परभणीमधल्या परिस्थितीचा आढावा घेणार। आजचा महाराष्ट्र बंद शांततेनं पार पाडण्याचं सचिन खरात यांचं आवाहन, रिपब्लिकन सेनेकडून आज देण्यात आली आहे महाराष्ट्र बंदची हाक। नाराज भुजबळांची राष्ट्रवादीकडून दखल, भुजबळांना राष्ट्रवादी राज्यसभेवरती पाठवणार। खासदार नितीन पाटील यांच्या जागी भुजबळांना राज्यसभा देण्यात येणार, एबीपी माझाला सूत्रांची माहिती। छगन भुजबळांना मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्यामुळे समर्थक आक्रमक, नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाच्या बाहेर टायर जाळून केला अजित पवारांचा निषेध। मंत्रिमंडळामध्ये एक मंत्रिपद देण्याचा शब्द देवेंद्र फडणवीसांनी दिला होता, मात्र त्यांनी तो पाळला नाही। रामदास आठवलेंची प्रतिक्रिया, आरपीआयला मंत्रिपद न मिळाल्यामुळे आठवले नाराज। भाजप आमदार कृष्णा खोपडेंना मंत्रिपदाची संधी न मिळाल्यामुळे कार्यकर्ते नाराज, कार्यकर्त्यांकडून भाजपमधील संघटनात्मक पदांचा राजीनामा देण्याचा सामूहिक निर्णय। रवी राणांची मंत्रिपदाची संधी हुकल्याच्या नंतर राणा नाराज असल्याची चर्चा, तर रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा यांनी शेअर केला जिंदगी है लढाई जारी है असा व्हिडिओ। मंत्रिमंडळामध्ये समावेश न झाल्यामुळे शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे नाराज, संघर्ष करणं हेच माझ्या नशिबात आहे असं म्हणत प्रकाश सुर्वेंनी मंत्रिपद न मिळाल्यामुळे व्यक्त केली नाराजी। जालना जिल्ह्याला मंत्रिपदाच्या संदर्भात पुन्हा एकदा हुलकावणी, 5 पैकी एकाही आमदाराला मंत्रिपद नाही। जालन्यामध्ये भाजपचे 3 तर शिवसेनेचे 2 आमदार। धाराशिव जिल्ह्याला मंत्रिपदाची हुलकावणी, माजी मंत्री तानाजी सावंत यांचा पत्ता कट, तर भाजपचे नेते राणा जगजितसिंह पाटील यांचीही निराशा। शिवसेनेने मंत्रिपद न दिल्यामुळे नरेंद्र भोंडेकर नाराज, पक्षाच्या विविध पदांचा दिला राजीनामा, मात्र आमदारकी कायम। 39 मंत्र्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ, भाजपचे 19, शिवसेनेचे 11 आणि राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश। भाजपच्या माधुरी मिसाळ, पंकज भोयर, शिवसेनेचे आशिष जयस्वाल, योगेश कदम आणि राष्ट्रवादीच्या इंद्रनील नाईक यांनी घेतली राज्यमंत्रीपदाची शपथ। 2 ते 3 दिवसांमध्ये खातेवाटप जाहीर होणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती। संख्येनं विरोधक कमी असले तरी महाराष्ट्र हिताच्या प्रश्नांना उत्तर देणार, अजित पवारांचं वक्तव्य। देवेंद्र फडणवीस पुन्हा येईन म्हणाले आणि पुन्हा आले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून फडणवीसांचं कौतुक, तर फडणवीसांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार, शिंदेंचं आश्वासन। 2.5 वर्षांचं मंत्रिपद हा पक्षाचा निर्णय, त्यामुळे काम करणाऱ्या अनेकांना संधी मिळणार, एकनाथ शिंदेंचं वक्तव्य, तर प्रत्येक मंत्र्याचं परफॉर्मन्स ऑडिट केलं जाणार, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून मंत्रिपदांसाठी 2.5 वर्षांचा फॉर्म्युला, उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी घोषणा, शिवसेनेने मंत्र्यांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतलं। भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ। शिवसेनेचे भरत गोगावले, भाजपचे रितेश राणे, जयकुमार गोरे आणि राष्ट्रवादीच्या दत्तात्रय भरणे यांनी पहिल्यांदाच घेतली मंत्रिपदाची शपथ।
गणेश नाईक, मंगलप्रभात लोढा, जयकुमार रावल आणि पंकजा मुंडे यांनी घेतली पद आणि गोपनीयतेची शपथ, तर मंगलप्रभात लोढा यांनी संस्कृतमधून शपथ घेतली. फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये लाडक्या बहिणींचा सन्मान, पंकजा मुंडे, माधुरी मिसाळ, मेघना बोर्डीकर आणि अदिती तटकरे यांना मंत्रिमंडळात स्थान. राष्ट्रवादीच्या हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, अदिती तटकरे आणि नरहरी झिरवाळ यांना फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान. शिवसेनेकडून गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड आणि उदय सामंत यांना मंत्रिमंडळामध्ये पुन्हा एकदा संधी. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ मंत्र्यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमाला गैरहजर, मंत्रिमंडळामध्ये नाव नसल्यामुळे भुजबळ नाराज असल्याची चर्चा. मंत्रिपदी वर्णी लागल्याच्या नंतर धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांच्याकडून एकमेकांचं अभिनंदन, पेढा भरवून आनंद केला व्यक्त. पंकजा मुंडेंनी शपथ घेताच कार्यकर्त्यांकडून आनंद व्यक्त, गोपीनाथ मुंडेंच्या नावाचाही केला जयघोष. धनंजय मुंडे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ, परळीमधल्या मुंडेंच्या समर्थकांकडून आनंद साजरा. जनतेचं प्रेम आणि पक्षानं दाखवलेल्या विश्वासाच्या जोरावरती शपथ घेतली, एकनाथ शिंदेंच्या विश्वासाला सार्थ ठरवणार, गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया. 2 वर्षांपासून ठेवलेला कोट अखेर भरत गोगावले यांनी घातला, मिळेल त्या खात्याला न्याय देणार, शपथ घेतल्याच्या नंतर गोगावलेंची प्रतिक्रिया. अखेर भरत गोगावलेंना मंत्रिपदाची संधी, महाड मतदारसंघामध्ये गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांनी धरला डीजेच्या तालावरती ठेका. शिंदेंनी सरनाईक साहेबांच्या कामाची पोचपावती दिली, त्यांना मेहनतीचं फळ मिळालं, प्रताप सरनाईक यांची मंत्रिपदी वर्णी लागल्याच्या नंतर त्यांच्या पत्नीची प्रतिक्रिया. शिंदे साहेबांनी सरनाईक साहेबांच्या कामाची पोचपावती दिली, प्रताप सरनाईक यांच्या पत्नी परीषा सरनाईक यांची प्रतिक्रिया. कॅबिनेट मंत्रीपदी निवड होताच प्रताप सरनाईकांचे झळकले बॅनर, सरनाईकांच्या ओवळा माझीवडा या मतदारसंघामध्ये अभिनंदनाचे बॅनर्स. सामंतांच्या शपथविधीच्या नंतर रत्नागिरीमध्ये कार्यकर्त्यांमध्ये उत्साह, जयस्तंभ इथे सामंतांच्या कार्यालयाच्या बाहेर कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतिषबाजी. मंत्रिपदी संधी मिळाल्यानं जनतेच्या आणि नवी मुंबईकरांच्या अपेक्षा पूर्ण करेन, भाजपच्या गणेश नाईकांची प्रतिक्रिया. शपथविधीच्या नंतर जळगावमध्ये आमदार राजूमामा भोळे यांनी तळली जिलेबी, गिरीश महाजन यांच्या जीएम फाउंडेशन कार्यालयामध्ये गरमागरम जिलेबीवरती कार्यकर्त्यांचा ताव. जळगावमध्ये गिरीश महाजनांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष, गिरीश महाजनांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह. यवतमाळमध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष, दिग्रसचे आमदार संजय राठोड आणि राळेगावचे आमदार अशोक उईके यांनी घेतली शपथ. सलग तिसऱ्यांदा अदिती तटकरेंची मंत्रिपदी वर्णी, रायगडच्या रोहा, माणगाव, महाड, मसळा, श्रीवर्धन या ठिकाणी मिठाई वाटून कार्यकर्त्यांचे सेलिब्रेशन. भुसावळचे आमदार संजय सावकार यांना दुसऱ्यांदा मंत्रिपद, घोषणाबाजी आणि गुलालाची उधळण करत जल्लोष. दादा भुसे यांनी शपथ घेतल्याच्या नंतर नाशिकमध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष, मिठाई वाटून आणि फटाक्यांची आतिषबाजी करून आनंद साजरा. चंद्रकांत पाटील यांना तिसऱ्यांदा तर माधुरी मिसाळ यांना पहिल्यांदा मंत्रिपद, शपथविधी होताच पुण्यामध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष, एकमेकांना पेढे भरवून कार्यकर्त्यांकडून जल्लोष. आमदार प्रकाश आंबेडकर यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश होताच मडिलगे बुद्रुक येथे कार्यकर्त्यांकडून साखर आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा. व्हिडिओ कॉल करत कणकवलीमधल्या कार्यकर्त्यांनी नितेश राणे यांना दिल्या शुभेच्छा, फटाक्यांची आतिषबाजी करत कणकवलीमध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष. भाजप आमदार नितेश राणे यांना मंत्रिपदाची शपथ घेतल्याच्या नंतर कणकवलीमध्ये जल्लोष, राणेंच्या ओम गणेश बंगल्याला आकर्षक विद्युत रोषणाई. दादरमधल्या बाळासाहेब ठाकरेंच्या राष्ट्रीय स्मारकाला उद्धव ठाकरेंनी दिली भेट, स्मारकाचं काम लवकरात लवकर पूर्ण होणार, संबंधित अधिकाऱ्यांकडून ठाकरेंनी घेतला आढावा. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या नंतर उद्धव ठाकरेंच्या पक्षाचं अस्तित्वच राहणार नाही, किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया. तुम्ही कोणाशीही चांगले वागला नाहीत म्हणून ही वेळ आली, शिवसेना आमदार निलेश राणे यांची उद्धव ठाकरेंवर टीका. राणेंना संपवता संपवता तुमचं काय झालंय ते बघा, निलेश राणेंची पोस्ट. नागपुरात हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान कांदा उत्पादक करणाऱ्या सरकारच्या विरोधात आंदोलन, 20% निर्यात शुल्क रद्द करण्याची मागणी, अन्यथा उद्रेक करणार, संघटनेचा इशारा.
वाढवण बंदरावरून रेल्वे तसंच रस्ते वाहतुकीसाठीचं भूसंपादन केलं जाणार. आजपासून यासाठी जमिनीची मोजणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.